नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. मुसळधार पावसामुळे नवी मुंबईत मोठे झाड कोसळले. सुदैवाने कोणतेही वाहन अथवा कुणी इसम नसल्याने मोठी दुर्घटना टळली. स्थानिक लोकप्रतिनिधींची घटनास्थळाला भेट. सातारा नित्रळ केळवली मार्गावरील काळेश्वरी घाटात जखमी बिबट्याचे दर्शन. बिबट्याला पाहण्यासाठी वाहनधारक आणि नागरिकांची मोठी गर्दी. वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर. सकाळपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे नाशिक शहरातील जनजीवन विस्कळीत. शहरातील अनेक प्रमुख मार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी. तळेरे गगनबावडा कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग कारूळ घाटमध्ये कोसळली दरड. वाहतुकीस निर्माण झालेला अडथळा दूर करण्याचे काम सुरू. मालेगावच्या बागलाणमध्ये पहिल्याच पावसाने दाणादाण. पावसाच्या पाण्यामुळे रस्त्याला तलावाचं स्वरूप प्राप्त. गोंदियामधील कोरड्या चुलबंद नदीपात्रातील पाण्याची गती अचानक वाढली. वाहनधारक काठीच्या कडेला अडकले. बुलढाण्यात रेल्वे इंजिनमध्ये अडकलेल्या मोराची सुखरूप सुटका. मोराची सुटका करतानाचा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल. कोल्हापुरातील गडहिंग्लज आजरा मार्गावरील पूल खचला. नागरिकांनी कोणताही धोका पत्करून खचलेल्या पुलावरून प्रवास करू नये, प्रशासनाचे आवाहन. कोल्हापुरातील राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी 14 फुटांवर. लवकरच बंधारा पाण्याखाली जाण्याची शक्यता. नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचं प्रशासनाचं आवाहन. डोंबिवलीत रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे काटाई बदलापूर रोडवरती पाणी साचल्यामुळे ट्रॅफिक जाम. पाण्याचा निचरा होण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.